जय हिंद। मी प्रकाश रामचंद्र रणपिसे, राहणार मौजे, आंबोली तालुका, पुरंदर जिल्हा, पुणे। आणि माझे बाधित शेतकरी श्री चंद्रकांत जनार्दन रणपिसे व अशोक धाकू रणपिसे व इतर बाधित शेतकरी, आम्ही इथे आज 19 दिवस झाले प्रांत मॅडम यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलनास बसलेलो आहोत। कारण आमच्या अनुसूचित प्रवर्गातील महार वतन जमिनीमधून एकाने खरेदी केलेली आहे, त्याचं नाव अनवर बाबूलाल शेख। या अनवर बाबूलाल शेख यांनी खरेदी केल्यानंतर त्यांनी शिव रस्त्याची मागणी तहसील कार्यालयाला केली। तहसील कार्यालयाला मागणी अर्ज केल्यानंतर त्या अर्जावरती तीन लोकांची मागणी अर्ज होता। तर 3 लोकांच्या मध्ये 2 लोकांनी त्याच्यावरती सही केली नाही, फक्त अनवर बाबूलाल शेख यांनी सही केलेली आहे। तर ही वस्तुस्थिती पुरंदरचे तहसीलदार श्री विक्रम राजपूत यांच्या लक्षात यायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी आर्थिक लोभापायी हे त्याच्याकडे लक्ष दिलेलं दिसत नाही। त्यांनी त्यांचा अर्ज मंजुरीसाठी चौकशी अहवालासाठी सासवडचे मंडलाधिकारी श्री सुभाष कांबळे यांच्याकडे पाठवला। सुभाष कांबळे यांनी आम्हाला नोटीस करून आम्हाला बोलवणं केलं की बाबा तुमच्या ज्या महार वतन जमिनीमधून एका इसमानं मागणी केलेली आहे। आम्ही तात्काळ त्यांच्या नोटीस घेऊन आम्ही त्यांच्याकडे गेलो। त्यांनी आमचे जबाब घेतले व ते स्थळ पाहणी करण्याकरता त्या स्थळापर्यंत आले। तिथं आम्ही त्यांच्या निदर्शनास आणलं की साहेब, इथे पर्यायी रस्ता आहे, तरी पण हा तुम्ही शिवरस्ता जो मागता आहे तो शिवरस्ता हा चुकीचा अर्ज आहे। याच्यामध्ये फक्त आंबोली गावच्या मागासवर्गीय महार वतन शेतकऱ्यांचे फक्त तुम्ही 7 बारे जोडलेले आहेत। त्यांचा जो मागणी अर्ज आहे तो कुंभरवळण आंबोली शिवरस्त्याचा आहे, तरी कुंभरवळणचे शेतकऱ्यांचा तुम्ही 7 बारे त्याच्यात जोडले नाही। त्यांनी तिकडे ते दुर्लक्ष केलं। त्याच्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की त्यांनी एक गट नंबर 131 ते 148 पर्यंत त्यांनी रस्त्याची मागणी केलेली आहे। त्या 131 जो गट आहे हा वनरक्षित आहे, आरक्षित आहे आणि त्याच्या इतर हक्कामध्ये, त्या 7 बारेच्या इतर हक्कामध्ये आंबोलीची ग्रामपंचायत आहे, त्यांना तुम्ही नोटीस करा। तिकडेही त्यांनी ते दुर्लक्ष केलं। त्याच्यानंतर तुम्ही जे स्थळ त्यांचं जे म्हटलं तो जो अनवर बाबूलाल शेख यांनी जो इथे गोठा बांधलेला आहे, तो गोठा जो त्यांनी घर बांधलेला आहे हे उच्च दाबाच्या टावर खाली आहे, तेही त्यांनी तिकडे दुर्लक्ष केलं। आणि आपल्या अहवालामध्ये हे ज्या त्रुटी होत्या त्या नमूद करायला पाहिजे होत्या, परंतु त्यांनी ते त्रुटी नमूद न करता तो अर्ज माननीय तहसीलदार यांच्याकडे पाठवला। तहसीलदार साहेबांनी तो अर्ज पाहिल्यानंतर त्याच्यावरती 3 जणांची रस्त्याची मागणी आहे, परंतु त्याच्यावरती फक्त अनवर बाबूलाल शेख यांचेच त्याच्यावरती सही आहे। तो अर्ज फेटाळण्यात आला पाहिजे होता, परंतु तो अर्ज न फेटाळता त्यांनी आर्थिक लोभातून तो अर्ज मंजुरीसाठी घेतला। आणि सुभाष कांबळे यांच्या अहवालावरती त्यांनी कुठल्याही प्रकारचं आम्हाला नोटीस न पाठवता, आम्हाला कुठल्या प्रकारचं माहिती न देता तो अर्ज त्यांचा मंजूर केला। हा जो मंजुरी आदेश जो आहे, हा मंजुरी आदेश हा त्यांनी जो आमच्यावरती लादलेला आहे हा अन्यायकारक आहे। याच्या विरोधात आम्ही तारीख 12 रोजी आम्ही विभागीय आयुक्त यांना पत्र लिहिलं, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना पत्र लिहिलं, महाराष्ट्राचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहिलं, पोलीस मुख्यालय पुणे यांना पत्र दिलं आणि सासवडचे जे सिनियर पोलीस PI आहेत त्यांना पत्र दिलं आणि पुरंदरच्या प्रांत मॅडम वर्षा लांडगे यांना पत्र देऊन 12 तारखेला पत्र देऊन आम्ही 19 तारखेला इथे उपोषणास बसलो। आज 19 दिवस झाले तरी आमच्या या उपोषण आंदोलनास वर्षा लांडगे यांनी दुर्लक्ष केलेलं आहे। त्यांचं एकच मत आहे, कोणाला तरी मध्यस्थी पाठवून ते म्हणतात की तुम्ही अपील करा। आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही अपील करणार नाही,
आम्ही जो जुलमी आदेश दिलेला आहे, जो तो जुलमी आदेशाचा अर्ज दिलेला आहे तुम्हाला त्याचे सगळं आम्ही त्रुटी त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत, त्याचं अवलोकन करा आणि या पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत आणि मंडलाधिकारी सुहास कांबळे यांची खातेनिहाय चौकशी करा आणि त्यांच्यावर कारवाई करा. आणि त्यांनी जो जुलमी आदेश जो दिलेला आहे, महार वतन जमिनीमधून त्यांचा रस्ता दिलेला आहे, हा रस्ता चुकीचा आहे. या तुम्ही हा जो आदेश आहे हा रद्द करा. परंतु त्याच्याकडे वर्षा लांडगे मॅडम दुर्लक्ष करतात. त्याच्यामध्ये या भ्रष्टाचारामध्ये एक शंका येते की याच्यामध्ये कदाचित त्यांचा हात असावा, अशी आम्हाला शंका वाटते. हा जो आर्थिक लोभामधून केलेला हा जो भ्रष्टाचार आहे, हा भ्रष्टाचार फौजदारी गुन्हा स्वरूपाचा आहे आणि याच्यासाठी आम्ही त्यांना पत्र लिहिलेलं आहे, अर्ज दिलेला आहे की आम्हाला त्या याच्या अर्जाच्या अवलोकन करून आम्हाला यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्याची परवानगी द्या. इकडेही त्या लक्ष देत नाही. याचा अर्थ शंका बळवते आहे की याच्यामध्ये या भ्रष्टाचारामध्ये प्रांत मॅडमचा देखील हात आहे की काय अशी शंका येते. आणि हा जो भ्रष्टाचार झालेला आहे, या भ्रष्टाचाराच्या मध्ये आम्ही आज 19 दिवस इथे बसलेले आहोत. आमच्या बरोबर आमचे जे बाधित शेतकरी आहेत, त्यांच्या हातावर पोट आहे, काम केल्याशिवाय फूल पेटत नाही. एवढं असून पाहून देखील वर्षा लांडगे त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. आणि हे दुर्लक्ष जर करत असतील तर आम्हाला उग्र आंदोलन करावं लागेल. उग्र आंदोलन जर केलं तर याला वर्षा लांडगे मॅडम जबाबदार राहतील.